मांगूर येथे व्याख्यानमाला उत्तम प्रतिसाद। भारतीय संस्कृतीला संतांचा वारसा आहे, त्या कारणानं भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्म जगात खूप महान आहे। देव देश धर्मासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत। आज आपली संस्कृती आणि धर्म टिकवण्याची जबाबदारी युवकांनी आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे। संस्कृती व संस्कार टिकवणं गरजेचं असल्याचं मत हरिभक्त पारायण सोपानदास कनेरेकर यांनी व्यक्त केलं। येथील समर्थ फाउंडेशनचं वर्धापन व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीप्रसंगी आयोजित व्याख्यान व गणगौरव सोहळ्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते। प्रारंभी माजी DYSP मोहनराव माने सरकार, जयदीप माने सरकार, ग्रामपंचायत अध्यक्ष राहुल प्रताप, साताप्पा टोपे, सदस्य रमेश जाधव, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष पिंटू पाटील, मानव पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापूरचे माजी महापौर रविकिरण इंगवले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तींचं पूजन व सोपानदादा कनेरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं। स्वागत व प्रास्ताविक विशाल सुतार यांनी केलं। यानंतर फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवर व्यक्तींचा सन्मान करण्यात आला। व्याख्यानात बोलताना कनेरकर पुढे म्हणाले, महिला व युवतीने तोकडे कपडे घालून अंगप्रदर्शन करण्यापेक्षा डोक्यावर पदर घेऊन आजचा समाज घडवला पाहिजे। कोणी जात विचारली तर मी हिंदू आहे म्हणून गर्वाने सांगितलं पाहिजे। आज पाश्चिमात्य संस्कृती आपल्या भारतीय संस्कृतीवर आक्रमण करते। हे आक्रमण थोपवून आपली संस्कृती टिकवणं काळाची गरज आहे। कार्यक्रमाप्रसंगी रविकिरण इंगवले यांनीही मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमात समर्थ फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, मांगूर व पंचक्रोशीतील रसिक श्रोता उपस्थित होते। सूत्रसंचालन व आभार विशाल सुतार यांनी केलाय। बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे।